नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे। तो बघण्यासाठी शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा। तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे सायलीने सगळ्यांना सांगितलेलं असतं आपल्या जवळच्या माणसांना की अर्जुन सरांचं लग्न होणार, पण प्रिया बरोबर नाही, तर माझ्याबरोबर त्यांचं लग्न होणार आहे। निराश व्हायची अजिबात गरज नाही। तेव्हा चैतन्य, कुसुमताई, मधुभाऊ सगळ्यांना आश्चर्य वाटत असतं की अर्जुनचं सुभेदारांनी इतक्या जय्यत पद्धतीने लग्न सोहळा हा ठरवलेला आहे, तो सुद्धा प्रियाबरोबर। मग आता सायली असं काय करणार आहे? तेव्हा इकडे चैतन्य म्हणत असतो की सायली वहिनी, तू म्हणतेस की तुझ्याबरोबर अर्जुनचं लग्न होणार, पण ते सगळं कसं काय? तेव्हा इथे सायली म्हणत असते की चैतन्य भाऊजी, तुम्ही अजिबात काळजी करू नका। आत्तापर्यंत प्रियाने खूपच जास्त डावपेच खेळले आपल्या सगळ्यांबरोबर, मग आता आपण सुद्धा तिला तिच्याच प्लॅनमध्ये फसवायचं। तेव्हा इकडे सायली म्हणत असते की पूर्णाजी सगळं काही सहन करू शकते, पण फसवणूक नाही। त्याच्यामुळे आता आपण प्रियाला सगळ्यांसमोर तोंडावरती पाडायचं। तिला अर्जुन सरांबरोबर लग्न करायची खूपच जास्त हौस आहे ना, तेव्हा आता सगळ्यांसमोर तिचा चांगला पचका करायचा। तेव्हा इकडे चैतन्य म्हणतो, म्हणजे नक्की काय करायचं? तेव्हा इकडे सायली, कुसुमताई आणि चैतन्य तिघांनी मिळून एक प्लॅन केलेला असतो। सायली त्यांना समजावून सांगते की प्रियाचा एक बॉयफ्रेंड आहे आणि तो खूपच जास्त आधीपासून आहे। प्रिया त्याच्यावरती खूप खर्च करते आणि तो सुद्धा प्रियावरती खूप खर्च करतो, पण जेव्हापासून तिने आश्रम सोडले तेव्हापासून ती त्याला जास्त भेटत नाही, बोलत नाही, कारण तिला लग्न करायचं आहे ते म्हणजे अर्जुन सरांबरोबर, कारण तो जास्त श्रीमंत नाही आहे, तो थोडा गरीब आहे। त्याच्यामुळे प्रिया आता त्याला सोडणार आहे। त्याचं नाव आहे सनी। तेव्हा आपण एक काम करूया, ऐन लग्नाच्या दिवशी सनीला मंडपामध्ये नवरदेव म्हणून आता उभं करूया। तेव्हा इकडे चैतन्य म्हणतो, पण सनी आपली मदत करेल का? सनी का येईल ना, जर तिने आता त्याच्याबरोबर कुठल्याही पद्धतीचा कॉन्टॅक्ट जर ठेवलाच नसेल तर सनी आपली मदत का करेल? तेव्हा सायली म्हणते की सनीला सुद्धा तिने पैशांसाठी फसवलंय, तेव्हा आपण एक काम करू शकतो, सनीला आपली मदत करण्यासाठी सांगू शकतो। सनीच्या मनामध्ये सुद्धा प्रियाबद्दल राग आहेच ना, तेव्हा आपण सनीचा फायदा करून घेऊ शकतो। त्याने लग्न नाही केलं तिच्याशी तरी सुद्धा चालेल, फक्त आपल्याला प्रियाचं लग्न मोडायचं आहे। तेव्हा इकडे चैतन्य म्हणतो की ठीक आहे, आपण त्या सनीला लग्नाच्या दिवशी आणूया। तेव्हा इकडे आता ऐन लग्नाच्या दिवशी नवरदेवाच्या जागी सनीला उभं करत इथे सायली, अर्जुन, चैतन्य तिघंजणं मिळून प्रियाचं लग्न सनीबरोबर लावण्याचं ठरवतात आणि त्याचबरोबर इथे प्रियाचं सनीबरोबर लग्न लावून देतात। आणि जेव्हा हे सत्य प्रियाला कळतं तेव्हा इथे प्रियाची आता सगळ्यांनी मिळून चांगलीच बोलती बंद केलेली असते आणि सगळ्यांच्या समोर तिला तोंडावरती पाडलेलं असतं। आणि त्याचबरोबर इथे प्रियाचा खोटारडेपणा सगळ्यांच्या समोर आलेला असतो आणि तेव्हा पूर्णाजी खूपच जास्त चिडलेली असते आणि तिने स्वतः अर्जुन आणि प्रियाचं जे काही लग्न ठरवलेलं असतं ते मोडीत काढलेलं असतं। आणि तेव्हा इथे अर्जुनचं आणि सायलीचं पुन्हा एकदा नव्याने लग्न लावून दिलेलं असतं। त्याचबरोबर इथे सायलीने जो काही प्रियाला शब्द दिलेला असतो की सुभेदारांची सून आणि अर्जुन सरांची बायको तर मीच होणार, आणि ते चॅलेंज सायली जिंकलेली असते। तर इकडे आता चैतन्य, सायली, कुसुमताई हे सगळेजण एकत्र येऊन त्या सनीला कसं काय शोधून काढतात आणि त्याला आपली मदत करण्यासाठी कन्व्हिन्स करतात, आजच्या भागामध्ये सविस्तरपणे आपण बघूया। तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं प्रियाने अर्जुनबरोबर लग्न करण्यासाठी खूपच जास्त डावपेच खेळलेले असतात। अगदी इथे चैतन्याला सुद्धा तिने घरातून बाहेर काढलेलं असतं आणि ती म्हणालेली असते की लग्न तर आम्ही घरातल्या घरात करतोय, तेव्हा तुझी इथे गरज नाही आहे, 3-4 दिवस तू बाहेरच थांब, आणि जर एवढंच तुला वाईट वाटत असेल ना तर मंगलाष्टका जेव्हा चालू होतील तेव्हा आमच्या डोक्यावरती तू अक्षता टाकायला नक्की ये। आणि तेव्हा इथे सगळे सुभेदार गप्प बसलेले असतात, मूर्खासारखे सगळेजण प्रियाचं ऐकत असतात। त्याचबरोबर इथे आता चैतन्य तिथे नसल्यामुळे सुभेदारांच्या घरी काय काय घडतंय हे आता कुणालाही कळत नसतं,
पण सुभेदारांच्या घरामध्ये आता सगळी बातमी देण्यासाठी एक व्यक्ती सायलीची असते आणि ती म्हणजे विमलताई. विमलताईचा नंबर सायलीकडे असतो. तेव्हा इथे सायली विमलताईला फोन करते आणि तिलासुद्धा आपल्या प्लॅनबद्दल सांगते. तेव्हा विमललासुद्धा आनंद होतो. सायली म्हणते की विमलताई, मी तुम्हाला फोन करून डिस्टर्ब करणार नाही, पण तिथे काय काय घडतं हे तुम्ही मला फोन करून नक्की सांगायचं. तिथे कुठले फंक्शन होणार आहेत ते मला इथे सांगितल्यानंतर मेहंदी हल्दी जे काही असेल ते इथे सुद्धा मी सगळं काही करणार आहे आणि तुम्ही काळजी करू नका. तुमच्या अर्जुन दादाची बायको मीच होणार आहे. तेव्हा विमलताईसुद्धा खुश झालेली असते. त्याचबरोबर आता त्या ठिकाणी मेहंदी असते. मेहंदीला कला आणि अद्वैत दोघेजण आलेले असतात. अर्जुनचा मित्र अद्वैत असल्यामुळे आणि कलाची मैत्रीण सायली असल्यामुळे कला ही सायलीकडे गेलेली असते आणि अद्वैत अर्जुनकडे गेलेला असतो. तेव्हा इथे कलाने आता प्लॅन केलेला असतो की काही झालं तरीसुद्धा प्रियाच्या हातावरची मेहंदी ही रंगता कामा नये आणि म्हणूनच अद्वैतला जात असताना तिने कोण घेऊन जायला सांगितलेलं असतं आणि त्या कोणच्या जागी तिने इकडे आता त्याच्यामध्ये शेण भरायला सांगितलेलं असतं. शेणाची मेहंदी प्रियाच्या हातावरती काढली जाणार असते. तेव्हा इकडे अद्वैत जेव्हा इथे अर्जुनला भेटतो, अर्जुनला विचारतो की हे सगळं काय आहे. सायली वहिनी आणि तुझं लग्न तर झालं होतं आणि सायली वहिनीला सोडून तू ह्या तन्वीबरोबर लग्न करतोयस. तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही रे, माझी तर अजिबात इच्छा नाही आहे. फक्त पूर्णाजीसाठी, तिच्या तब्येतीसाठी मी हे लग्न करतोय, नाहीतर माझं प्रेम फक्त आणि फक्त सायलीवरती आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो, मला पण हेच म्हणायचं आहे की सायली वहिनीसारखी बायको तुला शोधूनसुद्धा सापडणार नाही. अरे किती विचार करते तुझा, तुझ्या कुटुंबाचा, आम्ही बघितलं आहे ना. तेव्हा अद्वैत म्हणतो की ठीक आहे, तुझं जर फक्त सायली वहिनीवरती प्रेम आहे, या तन्वीवरती नाही, तर तन्वी तुमच्या दोघांच्या मध्ये कधीच येणार नाही. तुझं आणि त्या तन्वीचं लग्न होणार नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो म्हणजे. तेव्हा अद्वैतने अर्जुनला सगळा प्लॅन समजावून सांगितलेला असतो. कारण तिथे आता माहिती देणारी व्यक्ती म्हणजे अद्वैतच असतो. अद्वैत, कला, सायली, चैतन्य, कुसुमताई हे सगळेजण एक टीम आहेत आणि हे सगळेजण मिळून अर्जुन आणि सायलीचं लग्न लावून देणार आहेत, हे अद्वैतने अर्जुनला सांगितलेलं असतं. सायली वहिनीने तुला निरोप द्यायला सांगितले. ती म्हणाली आहे की ह्या ओढणीचा तुम्हाला आता नवीन कुर्ता घ्यायचा आहे मॅचिंग असा आणि लग्नाला उभं राहायचं आहे, पण त्या प्रियाबरोबर नाही, तर सायली वहिनीबरोबरच तुझं लग्न होणार आहे, त्याच तुझी बायको आहेत असं तुला सांगायला सांगितले. तेव्हा निश्चिंत राहा, काळजी करू नको. तेव्हा इकडे आता प्रियाबरोबर आपलं लग्न होणार नाही म्हणून अर्जुन खुश झालेला असतो. पण आता नेमकं सायली काय करणार आहे हे सुद्धा अर्जुनला आता कळत नसतं. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, अर्जुनला आनंदाची बातमी अद्वैतने दिलेली असते. त्याचबरोबर सायलीने चैतन्याला सांगितलेलं असतं की चैतन्य भाऊजी, तुम्ही आता अर्जुन सरांकडून नाही गेलात लग्नाला म्हणून काय झालं, मी तुमची बहीण आहे ना, तुम्ही माझ्या बाजूने लग्नामध्ये सामील व्हा. आता घरी लवकर या बरं, किती तयारी करायची आहे ती बाकी आहे, ती तयारी करायला नको का. तेव्हा चैतन्य म्हणतो की वहिनी, मी लगेचच येतो आहे. तेव्हा कला सायलीला मेहंदी वगैरे पाडण्यासाठी तिथे आलेली असते आणि ती म्हणते की सायली काळजी करू नको, मी अद्वैत तुमच्या बरोबर आहोत. तू आता काळजी अजिबात करायची नाही, फक्त तुझं लग्न एन्जॉय करायचं. त्या तन्वीला, त्या प्रियाला धडा शिकवायला आम्ही दोघेजण आहोत ना खमके. तेव्हा इकडे सायली म्हणते खरंच ना. तेव्हा कला म्हणते अगदी खरं. तेव्हा इकडे आता चैतन्य म्हणत असतो, पण सायली वहिनी, आपण प्रियाचं लग्न मोडायचं कसं, म्हणजे नक्की तू काय करणार आहेस की तुझं अर्जुन बरोबर लग्न होईल. तेव्हा सायली म्हणते की आता प्रियाला डावपेच खेळायची खूप सवय आहे. आपण एक काम करूया, प्रियाचं थोबाड बंद करण्यासाठी आपण तिच्या भूतकाळातल्या काही गोष्टी तिच्या समोर आणून उभ्या करूया. तेव्हा चैतन्य म्हणतो म्हणजे. तेव्हा इथे सायली म्हणत असते की म्हणजे तिचा बॉयफ्रेंड सनी, बरोबर की नाही. तेव्हा इकडे चैतन्य म्हणत असतो, पण सनी आपली मदत करेल का. सायली म्हणते का नाही करणार. तेव्हा इकडे सायली चैतन्याला म्हणत असते की सनी हा प्रियाचा बॉयफ्रेंड आहे आणि जेव्हा ती आश्रमामध्ये राहत होती तेव्हापासून ती सनीला भेटत होती, पण सनी जास्त श्रीमंत नाही आहे म्हणून ती त्याच्याबरोबर लग्न करत नाही आहे, नाहीतर त्यानेसुद्धा प्रियावरती खूपच जास्त खर्च केलेला आहे. पण आता प्रियाला पैशांसाठी अर्जुन सरांबरोबर लग्न करायचं आहे आणि म्हणूनच तिने सनीला सोडलेलं आहे. तेव्हा इथे चैतन्य म्हणत असतो, मग हा सनी आपल्याला कुठे भेटेल. तेव्हा इकडे आता सायली म्हणत असते की सनीचा नंबर मिळणं जास्त गरजेचं आहे. सनीचा नंबर आपल्याला तिच्या मोबाईलमधून मिळवावा लागेल. तेव्हा इकडे चैतन्य म्हणतो की आपली आता एकच व्यक्ती मदत करू शकते आणि ती व्यक्ती म्हणजे एकतर अर्जुन नाहीतर एकतर प्रतिमा आत्या. तेव्हा इकडे आता अर्जुन हा मदत करायला तयारच असतो.
तेव्हा इकडे आता वेगळ्या नंबरवरून अर्जुनला फोन करण्यात आलेला असतो, कारण कुसुमताईचा आणि चैतन्याचा नंबर हा प्रियाने ब्लॉक केलेला असतो. त्यामुळे एक दुसरं कार्ड घेतलं जातं आणि त्याच्यावरून चैतन्य अर्जुनला फोन करतो आणि म्हणत असतो की आमचे नंबर तू ब्लॉक केलेस का? तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही, मी तर कधीपासून तुला फोन करतोय पण तुझा फोनच लागत नाही आहे. तेव्हा इकडे त्याला कळतं की प्रियाने आमचे नंबर ब्लॉक केलेले आहेत. तेव्हा इकडे अर्जुनला सांगितलं जातं की काही कर, पण त्या प्रियाच्या मोबाईलमधून सनी नावाचा जो कुणी नंबर असेल ना, माय लव्ह वगैरे कुठल्या तरी नावाने सेव्ह केलेला नंबर असेल, तो नंबर तू प्रियाच्या मोबाईलमधून मिळव आणि आम्हाला दे. तेव्हा इकडे अर्जुन म्हणतो की ठीक आहे. अर्जुन आता प्रियाबरोबर गोड गोड बोलून तिचा नंबर मिळवतो आणि त्याच्यामधून सनीचा नंबर हा चैतन्याला पाठवून देतो. त्याच्यानंतर चैतन्याकडे नंबर गेल्यानंतर सनीला फोन केला जातो आणि त्याला भेटायला मंदिराच्या बाहेर बोलावलं जातं. तेव्हा सायली आणि चैतन्य दोघेजण आता त्या सनीला भेटायला जातात आणि म्हणत असतात की सनी, आम्हाला तुझ्या मदतीची गरज आहे. तेव्हा सनी म्हणतो मी तुमची मदत काय करू शकतो? तेव्हा सायली म्हणते तुला प्रियाबरोबर लग्न करण्याचं फक्त नाटक करायचं आहे. तेव्हा सनी म्हणतो मला त्या प्रियाचं तोंडसुद्धा बघायचं नाही आहे, मी नाटकसुद्धा नाही करू शकत. तिने मला फसवलं आहे, तिने मला प्रेमाच्या जाळ्यामध्ये आधी ओढलं आणि नंतर मला सोडून आता कुठल्या तरी श्रीमंत मुलाबरोबर ती लग्न करते. तेव्हा इकडे सायली म्हणत असते मग तुला राग आलेला नाही आहे का? हीच वेळ आहे तिच्याकडून बदला घ्यायची. अरे तिने कित्येक लोकांना फसवलं आहे आणि आता तर ती माझ्या नवऱ्याबरोबरच लग्न करते. तेव्हा मला तुझ्या मदतीची गरज आहे, मला बहीण समजून माझी मदत करा. तेव्हा सनी म्हणतो पण मला काय करायचं आहे? उगाच ती प्रिया कशी आहे तुम्हाला माहिती नाही, ती काही करू शकते. तेव्हा सायली म्हणते ती तुम्हाला काही करणार नाही, त्याची जबाबदारी मी घेते. पण तुम्ही प्लीज बहीण समजून मला मदत करा, माझं लग्न वाचवा. नाहीतर ती प्रिया माझ्या संपूर्ण घराला त्रास देईल आणि माझ्या नवऱ्यालासुद्धा तिने ब्लॅकमेल करून ती त्यांच्याबरोबर लग्न करते. तेव्हा प्लीज तुम्ही आमची मदत करा. तुम्ही तिच्याबरोबर लग्न करायचं नाही आहे, फक्त मंडपामध्ये उभं राहायचं आहे, नंतर आपोआप जे घडायचं आहे ते घडेल. तेव्हा सनी म्हणतो की ठीक आहे, तुम्ही एवढं म्हणताय तर मी तुमची मदत करायला तयार आहे. सायली म्हणते की प्रियाने आत्तापर्यंत खूप लोकांना फसवलं आहे, त्यांच्या भावनांना दुखावलं आहे. मग आता तिची वेळ आहे तिला तोंडावरती पाडायची. आपण सगळेजण मिळून तिच्याकडून त्या गोष्टीचा बदला घेऊया. तेव्हा इकडे आता सनी म्हणतो मला काय करायचं आहे? तेव्हा सायली म्हणते की तुम्हाला लग्नाच्या दिवशी येऊन फक्त नवरदेवाच्या जागी उभं राहायचं आहे. तेव्हा इकडे अर्जुनला ही माहिती देण्यात आलेली असते. लग्नाचा दिवस ज्या दिवशी असतो त्या दिवशी सगळेजण तयार होतात. प्रियाची मेहंदी काही रंगत नाही कारण ती शेणाने पाडलेली असते. तेव्हा तिने आता नकली मेहंदी पाडलेली असते कारण तिची खरोखर मेहंदी अजिबात रंगत नाही. तेव्हा इकडे सगळेजण म्हणत असतात काय गं, तुझी मेहंदी तर रंगली नाही, तुझं तुझ्या नवऱ्यावरती अजिबात प्रेम नाही आहे आणि तुझ्या नवऱ्याचं सुद्धा. त्यानंतरला इकडे आता अर्जुनला सांगितलेलं असतं की तुला रूममध्येच थांबायचं आहे, तुझी शेरवानी फक्त सनीला द्यायची आहे आणि तोंडाला सेहरा बांधण्यात येतो जेणेकरून तोंड दिसू नये म्हणून. अर्जुन आधीच सगळ्यांना सांगतो की लग्नाच्या वेळी मला सेहरा बांधायचा आहे कारण समोर मला सतत सायली दिसेल आणि जर मी काय वेडं वाकडं बोललो तर मग मला काही बोलायचं नाही. तेव्हा मला चेहऱ्यावरती जर सेहरा असेल तर कदाचित मला सायली दिसणार नाही. तेव्हा इकडे सगळेजण म्हणतात की ठीक आहे, तुला सेहरा पेनायचा आहे ना, काही हरकत नाही. तर इकडे आता लग्नाच्या दिवशी सगळेजण लास्ट मोमेंटपर्यंत अर्जुन बरोबरच असतात. अर्जुन पूर्णपणे रेडी झालेला असतो, सेहरा वगैरे त्याने बांधलेला असतो आणि अर्जुनच्या प्लॅनमध्ये काही बदल व्हायला नको म्हणून मुद्दामून सगळेजण त्याच्याबरोबरच असतात. त्यानंतरला इकडे आता सगळेजण शेवटच्या क्षणी इथे मंडपामध्ये येत असताना अर्जुन वॉशरूममध्ये जातो आणि तिथे सनी असतो. सनीसुद्धा पूर्णपणे आता रेडी बसलेला असतो. तर इकडे विमलताई असते, तिने सगळी मदत केलेली असते. सनीला घरामध्ये कुठे लपून ठेवायचं, कसं घेऊन जायचं अर्जुनच्या रूमपर्यंत हे विमलताईने केलेलं असतं. त्यानंतरने विमलताईने सुद्धा सायली अर्जुनची खूपच मदत केलेली असते. तर इकडे सनी लगेचच अर्जुनची शेरवानी घालतो आणि तोंडाला सेहरा बांधून आता खाली येत असतो. दोघांची पर्सनॅलिटी सेम असल्यामुळे कुणाला संशयसुद्धा येत नाही की अर्जुन आहे की सनी. तेव्हा लग्न मंडपामध्ये उभं राहिल्यानंतर जेव्हा इथे विधी सुरू होतात तेव्हा सगळे विधी आता बरोबर होत असतात. तर इकडे प्रियाला सनीवरती संशय येतो. ज्या वेळेला हार घालायची वेळ येते आणि कुंकू वगैरे लावायची वेळ येते तेव्हा प्रियाला संशय आल्यामुळे ती आता सेहरा बाजूला करते आणि म्हणते की हे सगळं काय आहे सनी, तू इथे काय करतोयस? तेव्हा सनी म्हणतो मी इथे काय करतोय म्हणजे तुझ्याबरोबर लग्न करतोय, आपल्या दोघांचंच लग्न व्हायला पाहिजे ना. तेव्हा इकडे सगळेजण विचारतात की हा मुलगा काय आहे आणि कसला हा गोंधळ आहे सगळा.
तेव्हा इकडे आता सनी सगळ्यांसमोर बोलतो की मी प्रियाचा बॉयफ्रेंड आहे सनी. ही मला फसवून अर्जुनबरोबर लग्न करत होती. मला हिने लग्नाची वचनं देऊन आता अर्जुनबरोबर लग्न करते, हे तुम्हाला कितपत योग्य वाटतं? तेव्हा सगळेजण म्हणतात प्रिया हे सगळं काय आहे? हा तुझा बॉयफ्रेंड आहे का? तेव्हा ती नाही म्हणत असते. पण इथे सनीने आता दोघांचे फोटोज वगैरे, पुरावे, मेसेजेस, कॉल रेकॉर्डिंग, दोघेजण जेव्हा फिरायला जायचे तेव्हाचे सेल्फी, फोटोज, रेस्टॉरंटमध्ये जेवतानाचे फोटोज, हे सगळे काही आता सनीने पुरावे म्हणून त्यांना दाखवलेले असतात. आणि ते म्हणतात की हिने लग्नाचं प्रॉमिस केलं होतं मला आणि आता श्रीमंत मुलगा भेटलाय म्हणून मला ही सोडून त्याच्याबरोबर लग्न करते. मग मलाच माझं प्रेम मिळायला नको का? म्हणून मी तिच्याबरोबर लग्न करायला इथे आलो आहे. मलासुद्धा माझं प्रेम मिळायला हवं. त्यानंतरला इकडे सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो आणि प्रिया जे काही सगळ्यांबरोबर खोटं बोललेले असते, पूर्णाजीला ते आवडत नाही आणि पूर्णाजी, कल्पना हे सगळेजण तिच्यावरती रागवतात आणि अर्जुनबरोबर ठरलेलं लग्न मोडतात. इथे रविराज काका तर प्रियाच्या थोबाडीसुद्धा देतात आणि म्हणतात की आम्हाला फसवायला तुला लाज वाटली नाही का? तेव्हा प्रतिभा म्हणत असते की बघितलं, सायलीने एक खोटं लपवलं तर तुम्ही तिला घरातून हाकलून दिलं आणि या मुलीने केवढं मोठं सत्य तुमच्यापासून लपून ठेवलं. तेव्हा इकडे पूर्णाजी म्हणते की आमचं चुकलंच, आम्ही चुकीच्या मुलीवरती विश्वास ठेवला आणि चांगल्या मुलीवरती अविश्वास दाखवला. तेव्हा आता लग्न मंडपामध्ये सायली आलेली असते. कला, अद्वैत म्हणतात अजूनही वेळ गेलेली नाही आहे. जे लोक एकमेकांवरती प्रेम करतात त्यांना एकत्र आणा. तेव्हा इकडे पूर्णाजी आता अर्जुन आणि सायली या दोघांचं थाटामाटात लग्न लावून देते आणि प्रियाला घरातून हकलून देते. ती म्हणते तुझी इथे गरज नाही आहे, सुभेदारांची फसवणूक करत होतीस. तेव्हा इथे प्रिया सनीबरोबरचं लग्न मोडून टाकते आणि लगेचच रागाने तिथून निघून जाते. तर इकडे अशा पद्धतीने सायली आणि अर्जुन हे चॅलेंज जिंकलेले असतात आणि प्रिया हरलेली असते.